एलएनजी नंतर आता कतारनं सर्व औद्योगिक उत्पादनं सुद्धा थांबवली। युरिया, पॉलिमर आणि मिथेनॉलचे उत्पादन पूर्णपणे बंद। कतार एनर्जीचा मोठा निर्णय। जागतिक बाजारपेठेत यामुळे खळबळ। मध्य पूर्वेतील तणावाचा भारताला फटका बसणार नाही। देशात 8 आठवड्यांचा इंधन साठा उपलब्ध। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती। मध्य पूर्वेतील युद्धाच्या सावलीमध्ये भारताचा मास्टर स्ट्रोक, तर भारत आणि रशियामध्ये 5083 कोटींचे संरक्षण करार। रशियाकडून आधुनिक मिसाईल सिस्टीम आणि हेलिकॉप्टर्सची खरेदी। यूएईचे अध्यक्ष आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंकडून युद्धजन्य परिस्थितीची पाहणी। अध्यक्ष मोहम्मद शेख यांनी दुबईतील मॉलमध्ये सर्वसामान्यांना धीर दिला, तर नेतन्याहूंकडून सुद्धा इस्रायली नागरिकांशी संवाद। युद्ध थांबवण्यासाठी तुर्कीची साथ, तर आता आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीवर तोडगा काढा। तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांचं आवाहन। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा निर्बंध। काश्मीरमध्ये शाळा बंद, इंटरनेटचा वेग कमी, तर शिया पंथीय बहुल भागामध्ये अघोषित कर्फ्यू लागू। महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित। सूत्रांची माहिती, तर सुप्रिया सुळे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार। काँग्रेस ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देणार।